चला तर आज बनवूया आपण मस्त क्रिस्पी आणि चटपटीत पटॅटो बाईट्स. काय असतं ना, मुलांना दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस भूक लागतं आणि त्यांना बाहेरचंच काहीतरी चटपटीत हे खायचं असतं. मग त्यांना असे बाहेरचं न देता घरीच आपण छान क्रिस्पी आणि चटपटीत पटॅटो बाईट्स हे करून देऊ शकतो. तर त्यासाठी मी 3 बटाटे हे उकडून घेतले व त्याला फोर्कच्या साहाय्याने मॅश केले. तुम्ही मॅशरने सुद्धा करू शकता, नाहीतर हात तर आपला आहेच. तर हाताच्या साहाय्याने त्यांना छान मॅश करून त्याचा सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे किंवा तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि 1 चम्मच आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे. आता आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच पांढरी तीळ टाकायचं आहे. असेल तर टाकायचं, नाही तर काय हरकत नाही, ते ऑप्शनल आहे. त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला ऑरिगॅनो टाकायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला स्वच्छ धुवून कोथिंबीर टाकायचं आहे. आता आपल्याला हे सगळं साहित्य एकजीव करायचं आहे, छान मिक्स करायचे आणि त्याचा सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. मस्त छान मिक्स झालं आहे. आता तेल आपल्याला गरम करायचं आहे. एक मोठ्या आचेवर आपल्याला तेल हे तापत ठेवायचे आहे, कारण तेल जर छान तापलं तर आपले बाईट्स हे क्रिस्पी होतात. आता त्यानंतर एक छोटा गोळा करून आपल्याला छान असे बाईट्स तयार करायचे व त्याला फोर्कच्या साहाय्याने छान अशी डिझाईन करायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा डिझाईन करू शकता. तर आपले बाईट्स हे सगळे तयार झाले, तुम्ही बघू शकता आणि तेलही छान तापलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला गॅस हा मीडियम आचेवर घेऊन हे सगळे बाईट्स छान परतून घ्यायचे, ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. पावसाळा चालू आहे आणि मुलांचंच नाही तर आपल्यासारख्यांचं पण मन काहीतरी चटपटीत खायचं होतं. तर संध्याकाळच्या वेळेस आपण सुद्धा हा नाश्त्याला पोटॅटो बाईट्स हे खाऊ शकतात. आता घरीच करायचं म्हटलं म्हणजे मुलांना छान वेगवेगळ्या आकाराचे खायचे होते. तर त्यासाठी मी त्यांना स्माइली, डोनट आकाराचे, छोटे गोल्स, बॉल या सगळ्या आकाराचे त्यांना छान बनवून दिले. तर आपले एक मस्त क्रिस्पी आणि चटपटीत पोटॅटो बाईट्स हे रेडी झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.